आणि आता एक सविस्तर बातमी पाहूया। आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्र या सीमेलगत असलेल्या भामरागड तालुक्यात अबुजमाड जंगल परिसराच्या पायथ्याशी पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली आहे। या पोलीस मदत केंद्रात पोलिसांच्या संरक्षणासाठी मॅक वॉल भिंतीची उभारणी करण्यात आली आहे। ही संकल्पना सर्वप्रथम अमेरिकेने युद्धात वापरली होती। नेमकी ही काय संकल्पना आहे आणि ही भिंत कशी आहे, आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांच्याकडून जाणून घेऊया। आपण गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागामध्ये आलेलो आहोत। या अतिदुर्गम भागामध्ये म्हणजेच भामरागड तालुक्यातील फुलनार या पोलीस स्टेशनचे उद्घाटन आहे, उपपोलीस स्टेशनचे उद्घाटन आहे। या ठिकाणी आपण आलेलो आहोत। या ठिकाणी बघू शकता हे जे कमांडोज जे दिसत आहेत ते या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे आणि कडक पोलीस बंदोबस्तामध्ये याचं जे निर्माण आहे ते एका दिवसात केला जाते। आणि आपण मागे बघू शकता त्या ठिकाणी जी मॅकवॉलची जी भिंत दिसते आहे, महत्त्वाचं म्हणजे मॅकवॉलविषयी सांगायचं म्हणजे ही मॅकवॉलची जी भिंत आहे ही अमेरिकेने लढाईच्या वेळेस तयार केलेली होती। त्याच पद्धतीने गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा ही अशाच पद्धतीने उपपोलीस स्टेशन तयार करत असताना ती वापरावी लागते आणि ही संरक्षक भिंत आहे। या भिंतीच्या आतमध्ये उपपोलीस स्टेशनची निर्मिती केली जाते। महत्त्वाचा विषय म्हणजे एका दिवसामध्ये याची निर्मिती केली जाते आणि गडचिरोली जिल्ह्याचे जे पोलीस अधीक्षक आहे निरज पल त्यांच्या कार्यकाळामध्ये हे 8वी उपपोलीस स्टेशन आहे की जे तयार केलं जात आहे आणि हे अबुजमाड जंगल परिसराला काही अंतरावरच आहे, म्हणजे त्याच्या पायथ्याशी आहे म्हणायला काही हरकत नाही। यामुळे नक्षलीचे प्रवेशद्वार बंद होणार आणि नक्षलींच्या ज्या कारवाया आहेत ते नाहीच्या पद्धतीने बंद झालेल्या आहेत, परंतु जे काही छोटे मोठे राहिलेले छत्तीसगडचे नक्षली आहेत त्यांचं सुद्धा प्रवेशद्वार बंद झाल्यामुळे नक्षलींना कुठेतरी एक आळा बसणार। कॅमेरामनसह मनीष रक्षमवार, NDTV मराठी, गडचिरोली।